देदास भाऊ एवढ्या वाळकोडचा मुंग्या माकोडे उंदरा आणायला गेला की ते सर्प पकडायला गेला इकडे. हा माणूस काहीच कामाचा नाही देदास भाऊ. एवढा टाइमपास असते का? एवढा टाइमपास असते काय? बा गेलं ना आणलं असं नाही ना. वावरात हात घालायला लागते, मुंग्या पकडायला लागतात, माकोडे पाहा लागतात. हा उंदरं काय आपल्या घरी असतात का? ये रे बाबू ये इकडे. असं म्हटलं येते का उंदीर? उंदराच्या मागे लागून पकडायला लागतात उंदरं. हा सोपी नाही ना ते, सोपी नाही ना. येईन ना तो देदास, म्हटलं ते करतेच तो. हा शब्दाचा पक्का माणूस आहे, वासकोळला थोडी मारणार आहे तो. नाही ना, पण अदलो घ्यायला पाहिजे होतं ना. एक दिवस उलटून गेला ना, अजून माणूस येऊन नेरायला देदास. हा त्याला माहिती नाही ढिलाई करून काही फायदा नाही. लवकर झटकनी पटकनी या, हेच काम चालू आहे इकडे. पण नाही, टाइमपासच करते बा भलतागडी. हो सरपंच यायला पाहिजे होतं. काहीतरी अडचण आलीशी नाही तिकडे जायले देदासले. लोक तर आला असता तो. म्हणजे काळजीचा लय आहे ना होतो, पटकन येते. पण काय गडबड झाली काय माहितल्या. त्या देदास भाऊजारांना नका लागू. चला मी जातो, दन लावतो दोघं बापल्या काळीला. चारवळा घेऊन बार चाल बरं. हा हे कंबळले दोघंही बापल्या काळी मोडतो मी. कशाने सांगत तर पाहतो साले. हा नाही जायच्या लायकी नाही ठेवत बुवा. मुडू काय 2-4 ठिकाणी साडा देईन फक्त. बापा दगडू मोडणं फोडणं असतं नाही आपल्याला. ते मोडलं तर बा काय दवाखान्याला पैसे लावची, पोलीस केस होईन ना. हा मोडलं नाही त्याला कसं त्रास देणं आहे फक्त आपल्याला. येऊ दे देईद असली मुंग्या माकोड्या आणली डसली की बरोबर आहे. अरे बापा याच्यात पोलीस केसही होत नाही. काय तर मुंग्या माकोड्या आता जंगलातले डसले बा, आम्ही काय करा त्याले, आम्ही काय मारलं त्याले असं होते ना. जखमा मुंग्या माकोड्या घ्या होता. केस काय झाले मुंग्या माकोड्या करणार आहे पोलीस स्टेशनले जाऊन. काय पुरावा आहे मुंग्या माकोड्या डसल्यावर कोण मारलं? असं आहे ना, सुटका होते ना आपली. तेदाच मस्त डोकं झालं ते बावळा. काय बरं देईदास कसा डोकसं झालं तिथं. पोलीस केस बी होऊ देत ना. बजेगी बास ना बजेगी बासरी असं काम आहे त्याचं देईदासचं. हा येतेस तो आता थांबा. म्हणता पोलीस केस लोक दन आणले असते झाली ती पोलीस केस. आज ज्याला दिलं असतं 4-5 दिवस सुटून येते माणूस काही केलं तर. काय माणसं आहे तुम्ही? एवढा मोठा संबंध मोडला, दगडूचा बिचाराचा लोकांत मोडलं जाईन, हराम खोर येणार. तुम्ही म्हणता असं तसं. आला रे देईदास आला रे. आवाज आला ना? आला हो लेख आला. एवढा टाइम असते का मुंग्या माकोडे पकडायला? आम्ही किती वाकोडे थांबेला अडीसा. काय राजा देईदास म्हणून काय ढिल्ल काम आहे राजा तुमचं? असं चालते का? अरे बा मा घरी नाही का वागोल मी मुंग्या माकोडे. मी ना आवाज दिला पटकन मामा नाही जात पोहेत. अरे हराम घोरा जंगलात गेलो, वारुळ्यात हात घातला, तुटून खाल्ले, मुंग्या पकडल्या, माकोडे पकडले, उंदीर पकडले. त्याच्याबरोबर इचू बी आणले, मी इंगोळ्या आणल्या सोबत. आता हे एवढं का दप्तर का मा घरी वागवायला आहे काय? जंगली प्राणी आहेत ते, थांबल्याला टाइम लागते थोडासा. बरोबर आहे. मी जाईल हेच सांगून राहिलो की जंगलातल्या मुंग्यान माकोडे पकडणं सोपी आहे का? पण हे गोट नाही घेऊन राहिलेले काही. आपण एकदा जीव वाचवायला पाहतो, हे साले आपल्याच नानखण्या घालतात. अरे साले हो या मुंग्या माकोड्याने त्याला तोडलं बी तर आपल्याला कोणतंच केस नाही होत नाही. काय तर जंगली प्राणीने इथं ढुंगण तोडलं असं म्हणता येते ना आपल्याला. हे मला डोकं चालते ना. तुम्ही लोक वलती करता काही कोण्या गिन्या काढत नाही. जाबर पटकनी जाबर लवकर घ्या. शाळा ते करा द्यायची काय ठेलना माझी. कोण दिल्याची करा, कोण दिल्या पोराची करा. जा लवकर पटकनी. चला गडे चला बरं पटकनी झटकानी. लावतो शाळा द्यायची ठेलना माझी. आता कसे नाही कबलत ते, कसे नाही सांगत. चला पाहू. चाले बा झुंबर चाल. चला देदास भाऊ मुंग्या माकोडे उंदरे आणले सोबत तुम्ही. कसं याच्या चड्डी थोड्या जास्तच पाहिजेत बरं कधी मिठायच्या. आता तो बोलत नाही. आणणारे सर्व आणलं मी सोबत. पुरी थैली जाण्याला भरून आता. आणि याच्यात इचू बी निघाय बी आहे. नाही बोलला की देतो सोडून त्याच्या चड्डीत इचू निघाय. मग समजते कोण दिलेलं कसा बोलत नाही तर मिट्टू सारखा पाहिजे आरामखोर. बरं का मारता काय बाबा? इचू निघाय बी आणली देईदाशानं जीव घेतात का रे बाबा? कार्यकडे कंदिल्या कसं रे? सांगतो की काय मग यायले सांगतो की काय? नाही कंदिल्या सांगायला पुरत नाही. चुपचाप राह. डसू दे डसली तर येंगोय डसो की इचू डसो. सांगायचंच नाही. जबर राह. मार दिले काही आले ते आले म्हणजे मारतातच. तुला ते सोडतात असतात. मार दे मार खाय लागलं असतं. पण कसं कोणाला काही सांगू नको. चालणार घेऊन फटाफट चालणार. हे इचून बाहेर निघून राहिल्या नाही, माकोडी बाहेर निघून राहिले थैलीच्या. चाललं वर पटकनी चाल. ते अंगावर दे सोडून मग बिट्टू सारखा बोलते खळखळ.
खडखड मिट्टू सारखं बोलतावर मारा ना मला तुम्ही. किती गाड सुदे नाही तोडे सुदे मी काहीच बोलतच नाही ना मी. हो चला चला चला. बाप्पा रे गोडीचं काही टेकडावर जाऊन बसला रे झुंबर. सांगता का सांगता का काय सांगू रे बाबा तुले. काय सांगू मी. सांग ना आता. या पोराईले सांगितलं बा धनाधन मारलं रे बाबा. येईना मला उभं राहावा नाही ना. मी ना काहीच नाही केलं मा पोरानं त्याच्यापेक्षाही काही केलं रे बाबा. आम्ही काय हे करणार आहो काय. त्याच भाऊ हा प्रेमाच्या लायकीचा नाही का कोण दिल्या. उंदीर माकोडे सोडच लागतात आता याच्या चड्डीमध्ये. हा आणि ती इंग आहे चुबी याच्या अंडरपॅन मध्ये सोडतो मी आता. याच्या ढोंगणाला डसली की नाही ते मग बरोबर सांगेन पट्टा. अरे सोड ना मग त्याच्या चड्डीत का वाट पाहून राहिला तू. वळणं त्याला खाली वर लकाच्या वर जाऊन बसला तो टेकडावर. टेकडावर काय झाले वर खाली सायले. आता वळ तुला खाली कंदिले. बाबा झुंबर असं करू नको रे बाबा. त्या बापा सारखा रे मी असं करू नको बाबा. खाली उंदीर वाकडे सोडून राहिला बाबा. इंगा मी ना काही नाही केलं रे बाबा. मी काची शपथ घालतो पण मी काही नाही केलं बाबा. न काही नाही केलं हे दाखवतो तुला. आता काही नाही केलं तर थांबतो. राहिले लवकर उतर नको. उतरतो पण काही करू नको. मुंग्या माकडे सोडू नको मागा. उतर ना मग खाली उतर. चल ना बस पडले खाली उतर ना. साय सोड मुंग्या माकडे सोड बस पडले अंगात. सोड लवकर. खोटा बोलून राहिला तर बस पडले. हा पण दिले लय बस पडले डंगरे. बस पडले खोटा बोलते तर बस पडले. हो देदास भाऊ लय बस पडले ना. खोटा बोलून राहिला ना कोण दिले. खोटा बोलून थांब आता सोडतो मुंग्या माकडे याच्या अंगावर. उंदर त्या चड्डीत सोडतो आता. बाबा असं करू नको ना. ते जास्ती पाहायला लागतो रे बापा. झुंबर तेही पाहायला लागतो बापा. मी काही वाचकोळल्या मारले नाही रे. खोटं नाही बोललो बापा. खोटं नाही शब्दही खोटा नाही बोललो ना. नाही बाबा तू खरा नाही बोलून राहिला ना. वाचकोळल्या मारून राहिला ना. खोटा बोलून राहिला ना तू. वाचकोळल्या खालीच्या डंगळल्या थांब तू. वाचकोळल्या हल्ली वाचकोळल्या सोड रे त्याच्या अंगावर वाचकोळल्या. बाबा मी काही वाचकोळल्या मारल्या आणि खोटा नाही बोलून राहिलो ना. पाहायला लागतं रे बाबा. असं करू नको ना. झुंबर तुम्ही याच्या पोराला पहा जा. ते दुसरी थैली याच्या पोराला उरा घेऊन जातात. त्याच्या चड्डीत सोडा. आम्ही याच्या चड्डीत सोडतो कोण दिल्या थांबा. हो मी तिकडे जातो. तू सोड याच्या चड्डीत. थांब रे वाचकोळल्या. आता त्या पोराला भाजून तिकडे. त्याच्या चड्डीत सोडतो आता मुंग्या माकोळ्या. उंदर बस कोळ्या मारतील तो कंदील. थांब रे कंदील थांब तू. अरे आता कंदील. अरे आता पाहिजे. आता पाय कसं आहे झुंबर. असं करू नको झुंबर. अरे बाबा रे मग बाबाला मारणं लावले नाही. बाबाला मारणं लावलं मग माकडे सोडतो म्हणते. युंगानी चुया म्हणते चड्डी सोडतो म्हणते. काय करू बाय बाबा तू मला सांगू नको म्हणून जे आहे ते. खोटं बोल पुढे रेटून बोल. आता कसं काय करू. मला बस कोणीच आता बाबूटा माझे नको बाने भिऊ नको. जे होईन ते होईन पाहून मी आता. आली अंगावर तर घेतली शिंगावर. मग आता काय करतो. मारू दिले काजे मुंग्या माकडे सोडो की काही सोडलं काजे की इटकिलो सोडा अंगावर. पण कसं दब्याचं नाही आता. मारू दे त्याली मारू दे. चला नको आणली ते थैली. आणि दाखा मारू दाखा थैली. हो घे पण पद्धतशीर धरजो. राजा मुंग्या माकडे आणि उंदर बाहेर पडती. याच्यात बाबू इचुबियात बरं हिंग आहे मी आता चड्डीत सोडायला त्याच्या. पद्धतशीर बरं नाही दसतीन तुला का. हो काही टेन्शन घेऊ नका. चला काय नुसतं वाचकळल्यावर राहिले कोणत्या मुंग्या माकड्या. लेन काहीच नाही आणि काही नाही गंमत थैली यांची माझं दाखवतील. हे बाहेर खाणे पण मी काय दबणार आहो का सांगणार आहो का. खोटं बोलणार आहो पण रेटून बोलणार आहो. वाचकोळलीच मारणार आहो. जाय बरं दगडू जाय बरं. सोड बरं त्याच्या अंगावर मुंग्या माकडे. सोड लवकर जाय चड्डीत. चाल कसं सांगत नाही तो मग समजते झाली. हो दे दाजू आता जातो ना. आता सोडतो त्याच्या चड्डीत. पहिले उंदीर सोडतो त्याच्या चड्डीत. आणि मग इंगात इचू सोडतो. मग समजून गेलं डसलं की कसं आहे. पट्ट बोलतो मग मिट्टू सारखा. बाबा असं करू नका. मी तुमच्या पाया लागतो ना. मी रे काही नाही केलं ना. काही नाही केलं हो बाबू. काही नाही केलं ना. असं करू नका ना. मी तुमच्या पाया लागतो बाबा. मी काहीच नाही केलं. काय असं करू नका तसं करू नका. मग खोटं खायला बोलून राहिला. खरं बोल खरं. मा लग्न काऊन मोडलं तुला. मला दारू कोण पाडलीला पैसा कोण पुरवला. कोणी सांगितलं तुले. लवकर पटपट नाव सांग का म्हणायचं.
बाबा कोण सांगणार आणि कोण काय करणार आहे? अरे बाबा माझ मनात होत ते म्हणून पार्टी झाली. आता काय बाबा तू काय असं म्हणून राहिला? कोण गाली सांगेल? कोण गाल सांगेल? अरे बापा तू म्हणे का खरं बोलायला का? एवढं रट्टे खोनाला तरी खोल नाही बोलणार. आता सांगणार आहे का तू? सोड दे चड्डीत सोड, मुंग्या माकोडे सोड. टेकडावर बसेल आणि तो खालून सोडल्या पाहिजे. चाल बस होय लोक नाही दे होतो. खरं बोलायला तर येलच नाही. आता सोडतो मग. हा सोडतो मी. हा पाय बाबू उंदीर आता आणला सोडतो त्या चड्डी मध्ये. आता सांगशील तू खरं खोटं काय तर? बोलत नाही ना खरं? हा खोटा आयड्या खाणीची काले सांगून राहिला तू. सोडणं मुकड्यात सोडून दे चड्डीत त्याच्या. हा त्याला दिसूनच राहिला काय शाळा आहे. सोड माझ्या आपच डसते अंदर. देराज भगत दगडू असं करू नको ना. खरंच ना मी काहीच नाही केलं रे बाबा. मायची शपथ मी काहीच नाही केलं ना. असं ना करू रे बाबा. पागलपणा असं ना करू ना. माझा महिना ढिकाणा होईल रे बाबा. खुरतुडून टाकीन रे बाबा. मी कोणाच कामात नाही पडणार ना. चड्डीत नका जोडू ना. त्याले सामानाचं पडले लुन्नीचं पडलं त्याले. सॉरी सोड. चड्डी म्हणजे कोणाच कामात नाही पडला पाहिजे. खोटा कसा बोलतो तू? बोल ना मग. खरा बोल ना. खरा बोल रे. खरा बोल. खरंच तर बोलून राहिलं. खरंच तर बोलून राहिलं बाबा. खरंच तर बोलून राहिलं बाबा. काय करू ना भाऊ जागा नाही आता बोलले. सोड नको रे माझ्या चड्डी. अरे काचा बोलतो रे तू? खोटा बोलून राहिला. थांब तू. मेलो रे बाबा. आता काय करू नाही माझ्या घरात. चड्डी जोड दे रे बाबा. चड्डी जोड दे माया देवा. काय कामात देवत दे रे बाबा मले. सत्यानाच करते उंदीर. काय वाट पाहून आला का? हो दे द्या. आईव मुंग्या डसल्या बाबा. वाचवा आईव उंदीर डसून राहिला अंदर चड्डीत. उंदीर डसून राहिला. देतात भाऊ रे. ओ देतात भाऊ. सरपंच ट्रीटमेंट चालू झाली. सळला वाटते उंदीर भाऊ या चड्डीमध्ये. माझा कल्ला करून राहिला. आता सांगते ना बिट्टू सारखा फळ मग सांग ना. बोल ना मिट्टू सारखा. वळलाव नको वा. वाचवा ना करू. अटी कोणी वाचवायला येणार नाही. तुझ्या कोणी भाऊ दादा नाही. सांग मा लगन कोण मोडलं तुला? वाण्या कोण मोडलं? उंदीर घालणं माझ्या तिथून. उंदीर घालणं महिलांनी कोचरून राहिला सोडलं. अरे बाबा मला काही कामाला ठेवली नाही तू. उंदीर तर काल माझ्या तिथून नाही. काढलं नाही बाहेर नाही काढायचा. उंदीर त्या गड्डीतून काल राहू दे. गड्डीत उंदीर. हा साया पण इथं. अरे बाबा रे हिंगट असली रे बाबा रे. मी म्हातारा माणूस आहे रे बाबा. असं कोण करून राहिला? जुमऱ्या त्या बापा सारखा अरे असं कोण करतो बापू रे? डोक्यात तळलं रे बाबा. उंदीर डसला माडून झाले. उंदीर माकोडे डसून राहिले रे. जुम्मर बापा. थांब बोलत नाही ना तू? बोलत नाही ना? थांब इचू राहिल्या तुमच्या चड्डीत सोडायचे. मग समजते तुला काय आहे तो धनका. कोण दिल्या साल्या सांगत नाही ना तू? कोण बोललं दगडीचं लगन? कोण बोललं तुला? हरामखोरा काय गेली हरामखोर येईल. एवढा त्रास होऊन राहिला तरी सांगून नाही राहिले बाई. हा पहा बरं कशालेच तर बसर जात नाही. साई दोघी बापले लोक हरामखोर. पुरे आतल्या गाठीचे व्हायला ती ठरवलं जाईन. आपल्याला काही सांगायचं नाही म्हणून. त्याला माहित आहे आपलं कसं उघडं पडलं की सारा माजून होईन म्हणून. अरे बापा रे. जुम्बर मेलो रे. जुम्बर काढलं रे बाबा. काढलं उंदीर काढलं बाबा. यानं मला धरलं ना. मागून धरलं ना उंदीर. बाबा ढुंगण करून राहिला उंदीर दोन्ही दातानं. असं काय रे? ओ जुम्बर सांग ना मग. पट्ट सांग ना. मिट्टू सारखा बोलणं. आईव नको करू. काढतो नाही तर कसं अजून सोडणार. आम्ही मुंग्या माकोडे राहिलेच अजून सोडायचे बाबू. सांग लवकर पट्ट काय तर लवकर सांग. मिट्टू सारखा बोलतात. काय सांगू बाप्पा तुले? काही नाही तर काय सांगू? सांग ना तू. काही नाही तर काय सांगू? वोट नाही घेत गाड्या तू. चालता मुंग्या माकोडे सोडतो त्या अंगावर. मुंग्या माकोडे सोडतो. थांब आता त्या पोराचा आवाज ऐक ना तू. काय ना कसा करतेच होतं? दगडू
दगड काढलं माझ्या चड्डीतून काढलं बाबा. अरे वाईट उलटी काय का म्हणते नाही ना. डकलं रे बापरी. ओ माव मी कोण्या कामात नाही राहणार रे बाबा. मी माझ्या होईन रे. ओ रे बापा रे. ओ जू ओ दगडू. देदास भाऊ देदास भाऊ. तू हराम खोरा दगडू करूच नको दिसा. देदास भाऊ बी नको करू. हराम खोरा खोटं बोलतो पण रेटून बोलून राहिला ना तू. थांबतो दगडू बोलायचं नाही. अजिबात नाही बोलायचं. हराम खोरे बरोबर. हा एक अटक सोडत राहायचे चड्डी मध्ये. हा पंगी बुडतो पुढे राहायचं. हा जदलोक हे सांगत नाही तदलोक सोडत राह. हो देदास हो. आता उंदर सोडले. म्या एक इंगळी बी सोडली. आता इचू सोडतो या चड्डी मध्ये. थांबा याची समजते मग काय आहे तर दणका. अरे मी तुमच्या पाया लागतो बापा. असं करू नका मी तुमच्या पाया लागतो ना. दगडू मी त्या बाजार काय ना बापा. असं नको करू ना. उंदीर नको सोडू ना बापा. इचू नको सोडू ना. माझी घेत का या लागतो म्हणते तो पण खरं नाही बोलत. आता खरं तदलोक बोलत नाही. तदलोक आम्ही काहीतरी सुटका करत नाही. हराम खोरा तुला एवढं समजत नाही काय. सोड काय गेलं जबराचं बाबा. दोघंही बाबले ग काहीच सांगत नाही. सायजे मुंग्या माकडायले सांगा इचवायले भिवून नाही राहिले. उंदरे सोडले या चड्डीत तरी काहीच फरक नाही पडून राहिले. बरं नाही पुरे जबर आहेत हे दोघे बापले ग. का सोपी आहेत का हे हराम खोर. सोपी नाहीत नाही. हे पुरे आतल्या गाठीचे आहेत. हे ठरवून आले आपल्याला काही सांगायचं नाही म्हणून. करू दे जे काही करणं नाही तर असं म्हणजे हे करून आले तर मत्ता करून येला हरामखोर. सोपी आहेत काय. चला हे सांगून नाही राहिले ना. आता मुंग्या माकड्या खोलीत सोडून द्या. याच्या चड्डीत घालून द्या काही आणि चला बाई. आपण दोस्तात याले सायचे मग बरोबर सांगतात. बाहेर जाऊन उभी राहू आपण. हो देदास भाऊ चला देदास भाऊ चला. आई बाबा बुढा रे मी म्हाताऱ्या माकोळा नसला रे. तिकड झाला देवा रे. धिंगाणा झाला म्हणजे तू धिंगाणा. अजून तर काय राहिलं धिंगाणा व्हायला. थांब ना तू गाण राहिली कोऱ्याची बाबू. साल्या खोटा बोलतो. रेटून बोलून झाला. खरं बोल ना साल्या. झुमड्या काही गोट नाही घेत बापा. हा कोंदिले बी काही रे पाजा. लय जबरा झाला. सांगून नाही राहिला बा. एवढं त्रास होऊन राहिला तरी बी. अरे झुंबर थांब नको. चाल दे सोडून. मुंग्या माकडे बंदे टाकून दे थैली त्याच्या ह्याच्यात. आपण रस्त्यात कंदिलेली सांगत नाही तदलं. चाल बाहेर जा. बाहेर उभे राहू एखादा घंटावर. बंदे तोडले दे की मग आपल्याला सांगतील ते पटापट. हो देदास भाऊ येतो. पराठी मीठ टाकून देतो चड्डीत जरासं. म्हणजे कसं इकडून माकोळा जाई इकडून मिठाचाही म्हणजे सारखोर 5 कोर पायाचा. हा तुले जा काय करणार ते कर. दे फुलली निघाली चांगली वाहून घेऊ. खोटा बोलते तो. खरं नाही बोलून राहिला ना. पटापट मिठ्ठू सारखा सांगून नाही राहिला ना आपल्याला. अरे बाबा मारता काय रे. देदास भाऊ पाया लागतो रे तुया. झुंबर तुया पाया लागतो. चला मित्र उर्वरित भाग आपण आता उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. चला बाय. काय कधी कसं असते. शेतीचे कामं असतात चालू. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकत नाही. आणि त्यातूनही मी टाइम काढून बनवतो पण व्ह्यूज येत नाहीत. मग माझं थोडं मन नाराज होते मित्र. त्याच्यामुळेच कसं कधी आपले व्हिडिओ लेट येतात. चला मग आता फक्त या व्हिडिओला व्ह्यूज चांगले आले पाहिजे मित्र. शेअर करा. व्हिडिओ शेअर करा.